आज आपण पराठाचा असा प्रकार पाहणार आहोत जो तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता आणि रात्री काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता. घरातील लहानच नाही तर मोठेही आवडीने खातील असा हा पराठाचा प्रकार आहे आणि हा आपण 2 पद्धतीने बनवणार आहोत. वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. यामध्ये मी बटर घालते. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. बटर घातल्यानंतर पुन्हा मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे. कांदा चांगला ब्राऊन व्हायला लागला, हलकासा ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि पुन्हा आणखी याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. 2-3 मिनटं हे परतून झालं की यामध्ये आता आपण टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात. टोमॅटो थोडासा मऊ झाला किंवा त्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. कमी फ्लेम करायची आणि याला मिनिटभर परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्यात. ज्या भाज्या आपण पावभाजीसाठी वापरतो त्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्यात. यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची घातली, किसलेलं गाजर घातलेलं, फ्रोझन मटार घातलेले आहेत आणि अगदी बारीक चिरून घेतलेला फ्लॉवर घातलेला आहे. आता या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्यात. यामध्ये मी मीठ घातलं आहे म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत पटकन मऊ होतील. मीठ घालून याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. भाज्या हलक्याशा शिजायला हव्यात. भाज्या अर्धवट शिजल्या गेले की यामध्ये उकडून मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आणि याला पुन्हा आपल्याला एकत्र करून चांगलं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी फ्रोझन मटार वापरलेले आहेत त्यामुळे डायरेक्ट घातलेले आहेत. जर तुम्ही फ्रेश मटार जर वापरणार असाल तर ते अगोदर शिजवून घ्या किंवा कुकरला एक शिट्टी करून थोडंसं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊन मगही घालू शकता. पण जर डायरेक्ट घातले तर मटार तसेच कच्चे राहतील आणि आपला जो पराठा आहे लाटता येणार नाही. आता मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे. भाजी आपली छान तयार झाली की गॅस बंद करायचा. यामध्ये कोथिंबीर घालायची आणि हे आपल्याला भाजी गार होण्यासाठी ठेवायची. आता हा जो पराठा आहे आपण 2 पद्धतीने बनवतो. तर यातली अर्धी भाजी मी एका बाउलमध्ये घेतलेली आहे. त्यामध्ये घालते 2 टेबलस्पून एवढं बेसन. बेसन घालून याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये बसेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. या भाजीमध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि या पद्धतीचा छान घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. वेळ असेल तर 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवू शकता. वेळ नसेल तर या पद्धतीने लगेच याचे पराठे तुम्ही बनवू शकता. तर खूप मऊ मस्त असे पराठे तयार होतात. जर तुम्हाला स्टफ्ड पराठा बनवता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही पराठा बनवू शकता. याला लाटताना हलकीशी कणिक लावून घ्यायची आणि या पद्धतीने हवा तेवढा पातळ तुम्ही हा पराठा लाटू शकता. छान लाटून झाला की आता आपण भाजून घेऊयात. तर भाजताना तुम्ही आवडीनुसार बटर लावू शकता, तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता. आता इथे मी हा पराठा भाजण्यासाठी तेलच वापरते. दोन्ही बाजूंनी छान याला भाजून घ्यायचं आपल्याला. हे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता. कितीही वेळ ठेवले तरी हे अगदी मऊसूत राहतात, अजिबात कडक होत नाहीत आणि यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे हे पौष्टिकही आहेत. मुलांना तुम्ही टिफिनला देण्यासाठी एक छान ऑप्शन आहे हा. आता या पद्धतीने दोन्ही बाजूंनी याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे. बघू शकता मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. आणि हा जर पराठा तुम्हाला एकदम गोल गरगरीत बनवायचा असेल तर याआधी मी 3 प्रकारच्या पराठ्याची रेसिपी शेअर केलेली आहे. त्यामध्ये गोल पराठा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे. इथे मस्त असा आपला पराठा भाजून झालेला आहे. आता दुसरा पराठा कसा बनवायचा दुसऱ्या पद्धतीने ते पाहूयात. आपली जी अर्धी भाजी आहे एकदम गार झालेली, त्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचं आणि मगच बनवायचा. आता आपण जे रेग्युलर कणिक चपातीसाठी वापरतो ते भिजवलेली कणिक घेतलेली, त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती पातळ करायची, खूप जाड ठेवायची नाही आपल्याला. या पद्धतीने पातळ चपाती लाटून झाली, यावरती आपली जी भाजी आहे या पद्धतीने आपल्याला यामध्ये स्टफ करायची. जेवढी
भाजी भरपूर घालाल तेवढा आपला पराठा छान लागतो. त्यामुळे भाजी भरपूर वापरायची. या पद्धतीने त्याला पसरवून घेतलं की याला फोल्ड करायचे. इथे मी चौकोनी पराठा बनवते. तुम्ही वेगळ्या आकाराचाही बनवू शकता, गोल बनवू शकता, त्रिकोणी बनवू शकता. याला आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचं. खूप जास्त पातळ करायचं नाही या पराठ्याला. दोन्ही बाजूंनी हलकंसं लाटून घेऊया. लाटताना दोन्ही बाजूंनी लाटायचं. एक जर बाजू फक्त तुम्ही लाटली तर एक बाजू जाड राहते आणि मग पराठा चांगला लागत नाही. त्यामुळे या पद्धतीने दोन्ही बाजूंनी थोडंसं लाटून घ्यायचे. तव्यावरती बटर लावून घेतले आणि त्यावरती आपण हा पराठा भाजून घेऊयात. तर खूप मस्त लागतो हा पराठा. शक्यतो हा पराठा भाजण्यासाठी बटरचाच वापर करा किंवा तुपाचा वापर करू शकता तेलाच्या ऐवजी. तर दोन्ही बाजूंनी मी याला मस्त भाजून घेते. छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आपला जो पराठा आहे मस्त लागतो. हा पराठा देखील तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता. हा पराठा दिला तर वेगळी भाजीही देण्याची गरज नाही. असाही छान लागतो किंवा यासोबत तुम्ही टोमॅटो सॉसही देऊ शकता किंवा लोणचं दिलं तरीही चालेल. तर इथे बघू शकता पराठा आपला खूप मस्त असा भाजून झालेला आहे दोन्ही बाजूंनी. आता काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेलेही पराठे मी तयार करून घेणार आहे. इथे दोनही पद्धतीचे पराठे मी बनवलेले आहेत. खूप मस्त झालेले दोन्हीही. खायलाही तेवढेच मस्त लागतात. तर हा जो पराठा आहे बघू शकता आतमध्ये मस्त भरपूर असं सारण आहे. मस्त झालेला आहे. तर करून पहा या पद्धतीने व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यातला कोणता पराठा तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा.